बरकत कॉम्प्लेक्स रोड बाबा पेट्रोल पंप के करीब वाक़ क्वींस डिज़ाइनर सूट एंड एम्पोरियम में शादी ब्याह दीगर तकरीबात और यहाँ पर ब्रांडेड कंपनियों के ड्रेसेस का स्टॉक आ चुका है, जिसमें ग्राहकों के लिए इस शोरूम में नित नए डिज़ाइन के कराची सूट, ब्राइडल सूट, लांचा, फ्रॉक, गाउन, गरारा सूट, शर्ट, शलवार, दुल्हन के सूट के अलावा दिगर फंक्शन के बेहतरीन डिज़ाइन के सूट मुनासिब दामों में दस्तयाब है। वाज़ेह हो कि दुबई, मुंबई, हैदराबाद जैसे कपड़े अब नांदेड़ शहर के क्वींस डिज़ाइनर सूट्स एंड एम्पोरियम एक ही छत के नीचे दस्तयाब है। क्वींस डिज़ाइनर सूट एंड एम्पोरियम के प्रोपराइटर मोहम्मद आमिर ने अवामुन्नास से अपील की है कि वो नित नए स्टॉक के माल की ख़रीदारी करने के लिए इनके शोरूम पर एक मरतबा ज़रूर तशरीफ़ लाए। हमारा पता है बाबा पेट्रोल पंप नज़द बरकत कॉम्प्लेक्स रोड, नांदेड़। वाडी हा शहरालगतचा शहरीकरणाचा मोठा भाग आहे आणि या भागामध्ये जवळपास 50,000 लोकसंख्या राहते। मागच्या 25 दिवसापासून वाडीला पाणी पुरवठा झालेला नाहीये। मला प्रशासनाला सांगायचं आहे की आता प्रशासनानं लोकांचा सहनशीलतेचा अंत पाहू नये, कारण मागच्या एक सुरुवातीला जे कारण दाखवलं गेलं की कोटी तीर्थला पाईपलाईन खराब झाली, तिथे प्रॉब्लेम आहे, तिथे प्रॉब्लेम आहे, लोकांनी 8-10 दिवस समजून घेतलं, परंतु तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला। शहरामध्ये पाणी पुरवठा व्यवस्थित सुरू आहे, परंतु मागच्या 2-3 दिवसापासून आपण पेपरबाजी पाहत आहात की आयुक्ताचे वेगळे स्टेटमेंट येत आहेत, ग्रामपंचायतीचे वेगळे स्टेटमेंट येत आहेत। तो स्टेटमेंटचा विषय नाही, पण जनतेचं म्हणणं असं आहे की बाबा पाणी ही लोकांची अत्यावश्यक गरज आहे, टंचाईचा काळ आहे, दुष्काळाची परिस्थिती आहे सध्या नांदेड शहरामध्ये। ग्रामीण भागात खेड्यापाड्यांना शासन टँकरनं पाणी पुरवठा करते, परंतु शहराचा जे एक भाग असलेलं वाडी गाव जे आहे त्या गावाला पाणी पुरवठा नाहीये। मागच्या 8 दिवसापासून लोकांना अंघोळ करायला, पाणी प्यायला सुद्धा पाणी नाहीये। ही इतकी भीषण वाईट अवस्था आहे। आज 25 दिवसानंतर आम्ही आज ग्रामपंचायतला निवेदन काही लोकांनी दिलं, महापालिकेला निवेदन दिलं, मागच्या महापालिकेच्या संपर्कात आहोत आम्ही, आणि आज एक जिल्हाधिकारी एक जिल्ह्याचे प्रमुख जबाबदार व्यक्ती आहेत, म्हणून आम्ही त्यांच्याकडे आम्ही आज गाराणं घेऊन आलो। जर जिल्हाधिकाऱ्यांनी आता आम्हाला शब्द दिलेला आहे, सगळ्यांनी ग्रामस्थांनी निवेदन दिलेलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी शब्द दिला आम्हाला की येत्या 1 ते 2 दिवसामध्ये सोमवारपर्यंत पाण्याचा प्रश्न निकाली लावू, असा आम्हाला शब्द दिलाय। जर सोमवारपर्यंत पाण्याचा प्रश्न निकाली लागला नाही तर आम्ही वाडीकर असं या ठिकाणी आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन होईल आणि त्याला प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल।